शरद पवारांचा पराभव करायचा हेच आमचं ध्येय असल्याचं म्हणणारे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील सध्या टीकेचे धनी बनले। ज्या अजित पवारांकरता चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांच्या पराभवाची इच्छा व्यक्त केली, त्याच अजित पवारांनी आता या विधानावरून चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केल्याचं बघायला मिळतंय। शेवटी राजकारणामध्ये तराजू लावायचा असतो। काय वजनदार आहे, काय हलका आहे, काय वजनदार आहे, काय हलका आहे। आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त वजनदार आहे। ज्यांनी 19 सरकार कोणामुळे गेलं? तुम्ही आज हे फूट बीट घरात फूट वगैरे म्हणता, पण लोकांनी डायरेक्ट वोटिंग करून निवडून दिले ना 161 जण। ती फूट नव्हती काय? भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या या विधानावरून 1.5 महिना उलटल्यावर वाद पेटलाय। गेल्या जवळपास 45 वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण हे शरद पवारांच्या भोवती फिरतंय। शरद पवारांचं समर्थन किंवा शरद पवारांचा विरोध या दोन भूमिकांनी राज्यात अनेक नेते घडले, पण आता उतार वयात आल्यानंतरही शरद पवारांचं राजकारणातलं महत्त्व कमी झालेलं नाही। याचीच प्रचिती चंद्रकांत पाटलांच्या विधानानं करून दिलेली। या विधानानंतर चंद्रकांत पाटलांना बारामतीत येऊ दिलं नसल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय। ते जे काही विधान केलेलं होतं त्या विधानात काही अर्थ नव्हता, काही तथ्य नव्हतं। नंतर आम्ही चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम, मी काय असेल ते बारामतीत आमचे कार्यकर्ते बघतील। त्यांनी ते बोलायला नको होतं, परंतु शेवटी ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही, पण नंतर त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही। अजित पवारांच्या या विधानानं बारामतीच्या जागेवरून महायुतीत नाराजी नाट्य समोर आलं। अजित पवारांनी थेटपणे चंद्रकांत पाटील चुकल्याचं म्हणत त्यावर शिक्कामोर्तबही केलं, पण महायुतीच्या नेत्यांना मात्र काही गैर वाटलं नाही। याच्यामध्ये एखादं मत मांडल्यानंतर ती उत्कृष्ट का म्हणावं की जे कदाचित त्यावेळी अनावधानानं झालेलं असेल किंवा काय काय गोष्टी घडल्या असतील, त्याच्यावर अजितदादांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। खरं तर बारामतीच्या घडलेल्या मतदानानं सगळ्यांची चिंता वाढवली आहे। या संदर्भात पुण्यात नुकतीच महायुतीची बैठकही झाली। त्यात अजित पवारांनी उघड नाराजी व्यक्त केल्यानं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही यावरून टीकेची झोड उठवली आहे। गेले महिनाभर यावर न बोलणं ही वाईट प्रवृत्ती असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना लगावला। हे वक्तव्य 1.5 महिन्यापूर्वी केलं होतं आणि आम्हाला वेदना देणारच होतं, कारण का ज्या पद्धतीने म्हणजे मलाही तेव्हा वाईट वाटलं होतं की चंद्रकांत दादा असं का म्हणतायत की शरद पवारांना संपवायचंय आम्हाला, हे शब्द होते आणि 1 महिन्यात कोणीच काही बोललं नाही त्याच्याबद्दल। 1.25 महिना झाला या गोष्टीला। तुम्ही पाहिला चंद्रकांत दादा पाटील ज्या भाषेमध्ये बोलले, म्हणजे वैयक्तिक किती राग या लोकांच्या मनात आहे। त्याला अजितदादांनी जरी सांगितलं की हे बरोबर नाही, पण बरोबर नाही म्हणणाऱ्यांच्या बरोबर आहेत, हेही दुर्दैव आहे। शरद पवारांचा पराभव करण्याकरता गेल्या 45 वर्षात अनेकदा अनेकांनी प्रयत्न केले, पण आजपर्यंत राजकारणात तरी पवारांचा कुणीच पराभव करू शकलेलं नाही। त्यामुळे चंद्रकांत पाटलांची पवारांचा पराभव करण्याची इच्छा असणं गैर नाही, पण ज्या वातावरणात आणि ज्या तऱ्हेने चंद्रकांत पाटलांनी पवारांच्या पराभवाची भावना व्यक्त केली, त्यामुळे बारामतीतील मतदान घटल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। घटलेल्या मतदानाचा कुणाला फटका बसतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।